शेतकरी मित्रांनो, मी बी शेती करतो, तुम्ही शेती करता. मी विचार करतो कमी काळामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं. जर जास्त वेळ लागत असेल तर आपल्याला त्यापासून जास्तच उत्पन्न निघालं पाहिजे. आपल्याला अपेक्षित असतं त्यापर्यंत जास्त उत्पन्न आपल्याला त्यापासून मिळतं. डाऊनी येतो, व्हाईट रस्ट येतो. त्याने काय होतं, आणखी बरेच डिसीजेस येतात कांद्यावरती. त्याने काय होतं, कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर कांद्याचे स्टोरेज घेणं गरजेचं असतं. कांदा सडतो, कांदा साठवणुकीला जड जातो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुयोग आणि आज आपण आहेत कांद्याच्या प्लॉटमध्ये. कांद्याचा विषय असा की खूप कमी कालावधीमध्ये खूप जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणजे कांदा. आणि आपण आज कांद्याच्या प्लॉटमध्ये यामुळे आहे की आता बऱ्यापैकी कांदा हा मेन फील्डमध्ये लागवड गेलेला आहे सध्याच्या पिरियडला. तर कांदा मेन फील्डमध्ये लागवड केल्यानंतर जेव्हा आपण रोप टाकतो त्यानंतर मेन फील्डमध्ये आपण कांदा लागवड करतो. त्यानंतर ते मेन फील्डला लागवड केल्यानंतर आपल्याला त्यावरती तणनाशकाची फवारणी घ्यावी लागते. तण नियंत्रण करणे आपल्याला गरजेचे असते कांद्यामध्ये. तर त्यामध्ये आपण गोलची फवारणी घेऊ शकतो तण नियंत्रण करण्यासाठी. त्यानंतर तण नियंत्रण झालंय, त्यानंतर आपल्याला पातीवरती डाग दिसतात. त्यानंतर कांद्याची जी ग्रोथ आहे ती स्टॉप होते. त्यानंतर आणखीन बरेचसे प्रकार पात वाकडी होते, तिची मान खाली पडते. डावणी, व्हाईट रस्ट, त्यानंतर पर्पल ब्लॉच, अशा प्रकारचे बरेचसे डिसिजेस जे आहेत ते आपल्याला कांद्याच्या पातीवरती दिसतात, कांद्यावरती दिसतात. तणनाशकाच्या वापराने काही प्रमाणामध्ये पातीवरती देखील त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला एक रिकव्हरी म्हणून एक फवारणी त्यावरती घ्यावं लागते. त्यामध्ये आपण सर्वप्रथम त्यावरती कराटे घेऊ शकतो. कराटे हे खूप चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आहे. त्या कांद्याला खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायची गरज पडते. बुरशीनाशक त्यामध्ये आपण एक कार्बनडाझिम प्लस मँकोझेब, जे की साफ नावाने येते, MLC कंपनीचे, त्यामुळे ते वापरले जाते. चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक आहे. तर त्याचा वापर करू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मायक्रोन्यूट्रंट टाकायचे, जे बेस्ट तुम्हाला वाटेल ते मायक्रोन्यूट्रंट आपण त्यामध्ये वापरू शकतो. कोणत्याही कंपनीचे एकदम चांगले रिझल्ट देणारे मायक्रोन्यूट्रंट आपण त्यामध्ये वापरतो. आणि त्यानंतर आपल्याला एक त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे त्यामध्ये आपल्याला स्टिकर वापरायचं आहे, जे सिलिकॉन बेस स्टिकर आहे ते वापरायचं आहे, जेणेकरून आपण जी फवारणी घेतोय ती पातीवरती स्टिक झाली पाहिजे, ती पातीवरती राहिली पाहिजे आणि आपल्याला जी फवारणी करतोय त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. त्याकरता आपल्याला एक सिलिकॉन बेस स्टिकर त्यामध्ये घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जर फवारणी घेतली तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकतो आणि खूप कमी कालावधीमध्ये कांद्याचे कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे कांदा. तर त्याचं आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात उत्पन्न. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या मेनली 3 स्टेजेस असतात. सर्वप्रथम म्हणजे स्प्राउटनिंग म्हणजे उगवून येणे. कांदा जेव्हा आपण रोप टाकतो त्यानंतर कांद्याचं रोप उगवून येतो त्याला स्प्राउटनिंग म्हटलं जातं. त्यानंतर आपण ते मेन फील्डमध्ये आपण त्याचं ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणजे ते दुसऱ्या शेतामध्ये, जे आपलं मेन शेत आहे त्या शेतामध्ये त्याची लागवड करतो. त्यानंतर असतं इनलार्जमेंट. जेव्हा कांदा फुगवणीला चालू होतो